नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे पहा आपण शेतामध्ये तूर केलेली आहे आणि तुरीची वाढ चांगली होत आहे. हे पहा खूपच छान अशी याची वाढ होत आहे. हे आपण साईडला जे शेत आहे त्याच्यामध्ये थोडीशी सलग पेरण्यात आलेली आहे थोडीशी, आणि इतर जी तूर आहे ही मात्र आपण सोयाबीनमध्ये मिक्स पद्धतीने केलेली आहे. 4 साऱ्या सोयाबीनच्या व 1 सरी सोयाबीनची अशा पद्धतीने उर्वरित ठिकाणी केलेली आहे. ही मात्र थोडीशी सलग पेरणी केलेली आहे, परंतु हिची उगवण खूप छान झाली आणि वाढही चांगली होत आहे. त्या मानाने मध्ये हिला गॅप पण आहेत, जेणेकरून ती नंतर वाढेल चांगल्या पद्धतीने. तीन 4 वर्षापासून आपण काही तूर केलेली नव्हती. ह्याच वर्षी सोयाबीनमध्ये मिक्स अशी तूर केलेली आहे. एवढ्या सर्व क्षेत्रामध्ये मिक्स पद्धतीने तूर केली. सोयाबीन निघून जातं आणि मग तिथून पुढं तूर शेतामध्ये शिल्लक राहते आणि तुरीची देखभाल करून तिथून पुढं पण 2 ते 3 महिन्यामध्ये तुरीचं उत्पादन घेता येतं. अशी ही तुरीसाठी मिक्स पद्धत आहे. बरेचसे शेतकरी ही पद्धत करतात, जेणेकरून दोन्ही पिकाचं चांगलं उत्पादन मिळावं. आणि जितकी आपण तुरीची देखभाल करू पुढं, त्या पद्धतीने तिचं उत्पन्न देखील होतं. त्यामुळं ही मिश्र पद्धत खूप चांगली अशीच आहे. आणि तूर ह्या पिकाचा फायदा असा होतो की ही जी तुरीची पानं आहेत पुढं वाढल्यानंतर, हे पानं शेतामध्येच पुढं पिवळी होऊन पडतात आणि त्याचं आयतं शेताला खत देखील तयार होतं. त्यामुळं उत्पन्न तर मिळतंच, पण नॅचरली खत देखील शेताला याचं उपलब्ध होतं. त्यामुळं तूर करण्याचा दुहेरी असा फायदा आहे. सोयाबीन मिक्सअप केली तर खूपच चांगलं आहे, 2 पिकं मिळतात. आणि सेपरेट जरी केली तरी शेतीला तूर केल्यामुळं कसंच प्राप्त होतो आणि उत्पादन देखील मिळतं. त्यामुळं मिक्स असो वा स्वतंत्र, तूर पीक हे त्या दृष्टीने कधी फायदेशीर असंच आहे. साधारणतः शेतकरी 5 ते 5.5 महिन्यात येणाऱ्या तुरीला जास्त करून प्राधान्य देतात, कारण त्यामुळं दोन्ही पीक साधले जातात. काही तुरीचे वाण तर याहीपेक्षा लेट येतात आणि काही लवकर येणारे खरीपातले वाण देखील आहेत. ज्या त्या पद्धतीने शेतकरी तसं नियोजन करतो आणि त्याची लागवड लावणी करतो. टोकन पद्धतीने जास्त प्रमाणात तूर केली जाते आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला आहे. चला तर मंडळी, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.